हॅलो आई. आई. हां बोल साक्षी, बोल बोल. काय करून राहिली आई तू? काही नाही. ते म्हटलं मुंगावड्यासाठी डाळ म्हटलं भिजत घातली. सकाळी उठून म्हटलं सकाळी 4 वाजता उठून डाळ वाटीन म्हटलं पाट्यावर वाटून डाळीचे चांगले लागतात मुंगवड्या. घालून तिथं म्हटलं 11-12 वाजेपर्यंत होऊन जातात. हां बोल ना, काय म्हणते तिथं? आई आई माझी सासू मला खूप बोलली मला माझी सासू. खूप काढली, माझी पेल्ली काढली. माझ्या खात्या ताटावरून उठवलं मला. खूप रडली मी, खूप रडली. खूपच बोलली. काऊन बोलली? काऊन बोलली माहिती आहे? आता बोलली तुला? काऊन बोलली आता? आई मी तुला फोन करतो की नाही, त्या आताची जीवार येते. आता म्हणते की तुझ्या मायला काय गरज आहे म्हणते फोन करायची. आणि गोडी फोन करते ती माय किती रिकामी आहे म्हणते. आणि सासरच्या गोष्टी म्हणते मायाला सांगत नसतात. अशा ना म्हणते सासरी कसं मन लागेल अशी म्हणते. आई तू काय दुसरी आहे काय? लोक आहे का कोणी? मी काय कोणा मैत्रिणीला फोन केला, नातेवाईकाने केला, पण तुलाच तर केला. म्हणजे पोरचं लग्न झालं म्हणून का लेकर म्हणून काय पोरगी होती का आई बाबासाठी? तिचा का फोन करावर अधिकार राहत नाही काही. पाय बरं आत्या असून अशी बोलते. खूप बोलली मला आत्या. रडू नको. ती आत्या आहेच खजालच आहे ती आत्या. खजालच आहे म्हणून नाही मन मागे पुढे करत तुला द्याले तिथं. परकी आहे का कोणी? आत्या आहे ना, सगळी आत्या आहे तरी अशी करते. काऊन म्हणा मी मामांसंग बोलते तुमची कोण जीवार येते म्हणा. तुम्ही काय तुमच्या मायासंग बोला ना का म्हणा. चालली मोठी तेव्हा फोनच नव्हते तर यू पडे म्हटलं ती आत्या. मला लग्न झालं तर यू पडे 8 दिवस येत जाय म्हटलं माहेरात. तू डोळा सास करून राहिली काय? अरे वा थांबते बाबा संग बोला लागेल मला या विषयावर आता. आई म्हणते अजिबात फोन नाही करायचा. म्हणते. मला खूप बोलल्या म्हणते. झोपूच राहतं म्हणते. खरकटे भांडी ठेवून देतो म्हणते. कधीच्या कधी घासतं म्हणते. कामं नाही करत घरात. अहो तसं सारखं राहतं म्हणते. खूप काही बोलल्या. रडू नको ना. बोहऱ्यासारखी भरल्या घरात. रडू नको. रडू नको. मी बोलतो तुझ्या बाबा संग पाहतो काय आहे तर. ठेव आता. ठेव जाय. ठेव फोन. काम मायनाची बात करतो मी ते. अरे साक्षी, तू इथं आहे का? मी तिकडेच बघून राहिलो तुला. किती आवाज देईन तुला साक्षी साक्षी साक्षी. तू मग एक पण आवाज दिला नाही. तुला ऐकायला नाही आला का माझा आवाज? आणि काय अशी तोंड पाडून बसली? काय झालं काय तुला? नवरा ऑफिसून थकून घरी आला तर चांगला हसत खेळत राहायला पाहिजे. त्याला पाणी विचारायला पाहिजे. अशी काय तोंड लटकून बसली? काय झालं काय साक्षी? बोला तुम्ही पण मलाच बोला. तुमची आई पण मलाच बोलते. तुम्ही पण मलाच बोला. सगळेजण मलाच बोला. मी दोषी आहे ना. मी चुकी केली ना तुमच्यासोबत लग्न करून. दोषी आहे मी. चुकी केली तुमच्यासोबत लग्न करून. खराब आहे मी. आता किती बोलल्या आता. मला म्हणे तू काम करत नाही, भांडे घासत नाही, झाडू काढत नाही. तुम्ही पण बघता ना मी किती कामं करते घरात. माझी कदरच नाही आहे कोणाला. किती कामं करते. आणि मी फक्त माझ्या आईसोबत फोनवर बोलते. त्यांना आवडत नाही. मला म्हणे तुझ्या मायला काही काम आहे की नाही. दिवसभर फोन करते. अजिबात फोन लावायचा नाही म्हणे तुझ्या आईले. इतक्या बोलल्या मला आत्या. काय चुकी आहे माझी? दिवसभर राब मोलकरीसारखी राबते. थोडीशी का आईशी बोलली तर इतकी तुमची जीवार येते. तुम्ही पण लगेच म्हणता की हो साक्षी चांगला पट्टा मेकअप करून नवऱ्यासमोर यायला पाहिजे. नवऱ्याशी चांगलं बोलायला पाहिजे. आणि बायकोचं काय? बायकोच्या मनाचं काय? म्हणजे मी तुमची बायको आहे म्हटलं, मोलकरी नाही आहे म्हटलं. समजलं ना? मला खूप बोलले आत्या. खूप बोलल्या मला. तुम्ही आत्याला जाऊन विचारा का बरं माझ्या बायकोला अशी बोलली. विचारा तुम्ही आत्याला जाऊन विचारा. अरे शांत बोल. तुम्ही आईसोबत बोलतोच फक्त. काही बोलत नाही कोणी. मला माहित आहे. हे पहा जर तुम्ही आत्याला माझ्या बाजूनी माझी साईड घेऊन जर प्रश्न विचारला नाही आत्याला
तर मी इथं राहणार नाही. मला आताच्या आता माहेरी जायचंय. चालली मी माहेरी. मला 1 मिनिट थांबायचं नाही. ज्या घरात माझी इज्जत या घरात मी कशाला थांबू. मी चालली माहेरी. 1 मिनिट साक्षी, एवढं मोठं काय झालं? आई काय बोलली तुला? हे पा, मला आता डायरेक्ट बोलल्या की तुझ्या माईला फोन लावायचा नाही आणि माझ्या आईला फोन लावल्याशिवाय मी राहू शकत नाही. समजलं ना? त्यापेक्षा मी चालली जाते. झंझटच मिटली. अच्छा, आई असं बोलली का तुला? ठीक आहे, ठीक आहे, रडू नको. मी बोलतो आईसोबत. मी विचारतो आईला की तुझी का बोलली साक्षीबद्दल. आईला तर सून पाहिजे होती ना. आईला तर घायचं होती लग्नाची माझ्या. आता आई अशी वागते माझ्या बायकोसोबत. आता विचारतो मी आईला. थांब जरा. आई, आई. आता समजणार आता रे की माझ्याकडून पण बोलायला माझा नवरा आहे म्हटलं. तुमच्याकडून तुमचा नवराही पाहिजे, तुमचा पोरगाही पाहिजे, सगळंच पाहिजे. माझ्याकडून कोणीच नाही. आणि आईसोबत बोलू नको म्हणतात. खूपच शक्य आहे ते. काय माय, सकाळी पण मी बोलली लगे त्यापासून लगे घुरा आलं तिले आणि लगे ते खोलीच्या बाहेर निघून नाही राहिली. तो आला तरी निघून राहिली घराच्या बाहेर. असं कुठे असते काय? पहिल्या जमान्यात का असं होतं काय? आमच्या काळात किती सैन करायला लागे. एवढी सासू बोलली की फुगून बसा. मग माय म्हणणं वागणं चांगली. मग कशाला कोणी काही बोली? ते सगळे लाड आम्ही करून राहिलो. तुझ्या खाया प्यायचा लाड, कपडे लत्त्याचा लाड, सगळा लाड आहे आमच्या घरी. तुया मग कामधंदे तर कर. माझ्या घरात माणसं आहेच किती. ते दोघं ना आम्ही दोघं 4 जण आहेत. त्याचं बी मी करू लागतो ना माय. फक्त मी स्वयंपाक नाही करत. स्वयंपाक बी करतो मी. आता हिची काही समजा पाळीगिडी आली तर मी स्वयंपाक बी करतो. पण समजा रोज मग आता वाटते सुनारीले करू द्या का आपण धसा चुलीत निरा. अजून ती कुणी म्हणे की सासू स्वयंपाक करते, झाडाला हाती घेते. म्हणून म्हणतो माय कर आणि खाय. आणि लगे अशी करते. तेवढंच जीवार येते लगे. वाटच लगे हे करते, तन करते. तिला नाही म्हटलं नाही फोनवर बोलायचं. म्हटलं खरे काम झाले की मग बोलत जा. रक्तारच काय करत बोलायची. तेवढा लगे फुगून बसली ते. आलीच नाही. त्याला लगे आवाज दिला बरं. मला ऐकू आलं. माझ्या डोळ्या लागला होता पण मला ऐकू आलं. साक्षी साक्षी म्हणजे ये साक्षी बाहेर. तर आली नाही. थोडी तो खोलीत गेला. असं एक नवरा आला की काय त्याला सांगेन ते एक असं 2 बहुतेक त्याला सांगेन ते. हो शाकट्या होळ्याची. आता म्हणले अशा बोलल्या, आता मला तशा बोलल्या. आई, आई तू साक्षीला काय बोलली? साक्षीला काय बोलली तू? तुला तर सून पाहिजे होती आई. हा, आता साक्षीला भांडण करतो का तू? काय रे? काय काय म्हटलं ती आम्हाला? आई साक्षीला काऊन बोलली तू? ती रडून राहिली. रडून राहिली तर मी काय करू? तिच्या आसू का सोन्याच्या आहेत काय? त्याला तोंडवर करून मला विचारले. पहिले विचारत जाय पहिले चांगला की आई काय झालं, काऊन रडून राहिली ते. आई तिने मला कारण सांगितलं ते काऊन रडून राहिली तर. हो काय? तिने कारण सांगितलं का तुला? माय कारण नाही ऐकशील का तू? अरे खरे काम पडू देते ती बायको. 2 काम विचार येत नाही त्या बायकोच्या. आणि दिवस हो द्या माय सांगा फोनवर बोलत राहते. माय म्हणा बोल ना पण काम करून बोल. हा, रोज झालं लग्न झाल्यापासून. जेवली ताट बाजून लोटलं बेसिंग टाकून दिलं. ताट भांडे बेसिंगमध्ये खरकट टाकून दिले की खोलीत जाते, अंदरून दार लावते आणि झोपून राहते. झोपून काय राहते फोनवर बोलते. आणि मी इकडे मग वाट पाहतो. शेवटी मी भांडे घासून घेतो. रोजही मीच भांडे घासतो. फक्त 2 टाइम स्वयंपाक करते. मग म्हणूच नाही का तिला बोलली का मी? मारलं काय का? तिचे मायबाप काढले मी. तिला फक्त प्रेमानं म्हटलं की बाई तू बोल. रोजच्या रोज काय म्हटलं बोलायचं? 2-3 दिवस 2-3 आड बोललं चालते म्हटलं. रोज फोन. बरं जेवणात ताट घेऊन खोलीत जाते. जेवतही बोलते. धड सुखानं जेवत नाही ती बायको. एवढं म्हटलं ना मग काय झालं रे? एवढं हक नाही का माया म्हणायचं? सासू आणि चालला म्हणा तोंड करून मला बोलायला तर बायकोच्या गुलामा. आई तुला सून पाहिजे होती ना, मग चांगलं वागून दिले. अरे चांगलं नाही वागू राहिली तर तिच्या मागे का हंटर घेऊन लागली का मी? शायना तोंडाच्या. चांगलंच वागू राहिली तिले. माझी भाची आहे ना ते कळते ना मला. नसती भाची दुसऱ्याची असती तरी चांगलंच वागवलं असतं ना मी तिले. पण हे असं कसं काय? मग जिथे चुकलं तिथेही बोलू नये का मी? काहीच नाही बोलू का मी? म्हणणं काय आहे रे? तिला कान भरले वाटते तुये. चालला म्हणून तोंडवर करून मला बोलायला तू शायन्या. अच्छा तिनं कान भरले तुये. बरोबर आता समजलं मला. तिनं भरले ना तुये कान. आई अशा आई तशा आई तशा. हा पहिले असं कले सगळं पहिले घर काय आहे काय म्हणजे पाहायचं आहे पहिले. चालला मोठा. आई ते म्हणते मी चालली जातो म्हणते. मग मी चालली जातो म्हणते मायच्या घरी. थांबत नाही म्हणते मी. ते इज्जत नाही म्हणते मला. मायलेच फोन करतो आता. आई तू कायले वाढून राहिली फालतूचं? हा, वाढून कायले राहिली म्हटलं? हे भांडण वाढायचं आहे का तुझे? थांब ते संग बोलू दे बरं तू. हा ते माय संग बोलून ते संग बोलतो मी. अशी कशी एवढं म्हटलं आणि खाली जाते रे ती. साक्षी इकडे यावा. काय झालं आते? का मी काय बोलली बा तुले? ते माझं काढलं ती खानदान काढली. काय
बोलली काय मी तुले? एवढंच म्हटलं ना तुले त्या माय सांग टाइम टाइम बोलत जाय कामं करून. त्याचे कान भरतं का तू? हा, त्याचे कान भरतं? त्या तोंडावर सांगतो मी तुले. सरे कामं केल्यावर त्या माय संग बोलत जाय. अरे तुलाच काय काम आहे त्या माय संग बोलायचं बा? हा, एवढं माय संग बोललं तू. त्या माय संग बोलते माय आहे ती. असं नाही म्हणत मला की चटारूट करत नाही. पण आपल्या घरचं करावं बाई पहिले, मग बोला. हेच म्हटलं ना तुले. मी कशाला कान भरू त्यांची? मी त्यांना सांगणार नाही की माझा नवरा आहे तो. तुम्हाला म्हणायचं काय आहे? नवऱ्याशी बोलू नको असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, माईशी बोलू नको, नवऱ्याशी बोलू नको, मग कोणाशीच बोलत नाही मी थांबतच नाही मग त्यापेक्षा इथं. प्रत्येक गोष्टीत जर मला बंधनं असतील तर. आता काय बरी तुफानी असू तू. तुला काय सांगितलं की तुझ्या आई संग बोल, पण टाइम बोल. नाही, तुम्ही तुमच्या नवऱ्याशी तुम्ही बोला, तुमच्या पोराशी बोला, शेजाऱ्या पाजाऱ्याशी बोला, सगळ्याशी बोला तुम्ही. काऊन तुम्ही सासू आहे, तुम्हाला सगळं मोकाट आहे. मी सुना म्हणून मला बंधन आहेत. साक्षी, तू माझ्यासमोर माझ्या आईचा अपमान करू राहिली. माझ्या आईचा अपमान मी सहन नाही करून घेणार. थांब रे, वय लगवय. तुझ्या अंगावर मारायला चालला काय? नाही, मारू दे ना, मारू दे. मारा. हेच दाखी राहिलं तर मारा मला. मारा ना. वय येणार यार लाग इकडे. वय इकडे. अव काऊन तमाशे करतो? हा, पाय बरं मग तो कसा आहे तर. हा बाय, तुला सांगितलं घरचे कामं पहिले. समजलं ना बाई? घरचे कामं पहिले. तू ग बाई दुश्मन आहेस का? माझी भाची आहे, मैसून बी आहेस. प्रेमाला राहायचं ना? नाही, मला मारू द्या ना तुम्ही आणले. त्यांना मारू द्या मग तुम्ही सरका आत्या. माझ्या अंगावर मारला आले ते. मारू दे, मारा या. मारा म्हणजे तू माझ्या आईचा अपमान करतो का माझ्यासमोर? माझी आई काही चुकीचं बोलली का? हा, माझ्या आई तुला माझ्या तुला मना केला का बोलायले? आणि तू कशी आई शब्दात बोलू शकतो? सासू आहे ना ते, तुझ्या वयानं मोठी आहे ते तुला मान मर्यादा शिकवला की तुझ्या आईनं? लाव तुझ्या आईला फोन, मी बोलतो तुझ्या आईसोबत. तुझ्याबरोबर की मान मर्यादा शिकवला की नाही म्हणतो? राहू दे रे, राहू दे. आता कसं रे राहू दे? भांडण लावून दे, राहू दे.